जेवण बनवायचं म्हणलं की मोठा प्रश्न पडलेला असतो आणि तो सर्वांनाच पडलेला असतो। तर दिव्यांशी तर मला बोलला की मला आलू पराठा खायचा आहे। पहिल्यांदा मी त्याला विचारलं तुला काय खायचंय, तर तो बोलला आलू पराठा खायचंय। ठीक आहे बोलले, कारण काय होतं आपण आपल्या मनानं करतो आणि मग मुलांना ते नको असतं, त्यापेक्षा ते विचारून केलेलं बरं पडतं। आणि हे काही फशिपला गेले होते त्यामुळे मग आमच्या दोघांनाच करायचं होतं जेवण। तर आलू पराठा फक्त केला आणि भात केला होता तसाच राहून गेला। आणि मी भाजी पहिल्यांदा थोडीशी फोडणीला टाकते तेल वगैरे टाकून आणि मगच मी बनवते आलू पराठा। काही जण तसेच मिक्स करतात, तसेही छान लागतं। दिव्यमला एवढी खजूर आवडायची खायला, पण आता बिलकुल खात नाही। तरी पण मी त्याला चणे आणि खजूर खायला दिली होती, तर त्याने फक्त चणे खाल्ले, खजूर तशीच ठेवून दिली। आणि तर संध्याकाळी ना दोघांची एवढी जोरात भांडणं चालली होती, एका बुक वरून चालली होती। तर मी त्या दिव्यांशला बोलवते की त्याला देऊन टाक, तर तो बोलत होता की मला नाही द्यायचं। आणि मग काही छोटा तर छोटाच आहे, जोरात दिव्यांशला चावला, त्यामुळे दिव्यांश रडत होता। हा दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आहे। तरी तर सकाळी मी आवरून वगैरे घेतलं होतं माझं असं 11 वाजेपर्यंत आज आवरलं होतं सगळं। आणि म्हटलं जरा थोडं उन्हाला बसावं। आणि मला ते एक काम करायचं होतं महत्वाचं, ते म्हणजे की मला साडी द्यायची होती शिवायला, ब्लाऊज। तर ना मी तर साडी वगैरे बघत होते की नक्की देऊ कुठली। मला हा खूप मोठा प्रश्न पडला होता, कारण की त्यांचं आता फॅमिली फंक्शन आहे, तर त्यासाठी मला साडी ब्लाऊज शिवायचा होता। मी शक्यतो ब्लाऊज जास्त शिवत नाही, पण आहे साडी नवीन म्हटलं तर शिवून टाकावा ब्लाऊज। ही साडी ना चुलत सासूबाईंनी त्यांच्या पूजेच्या वेळेस मला घेतली होती आणि छान आहे साडी, मला खूप आवडली। तर बाय, भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा।